गोल्ड आता एक डेंजरस झोन मध्ये आहे. इथून मार्केट 200 ते 300 पॉइंट क्रॅश होऊ शकतो. पण थांबा, आधी एक ट्रॅप मूव्ह येऊ शकतो. हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू व्हीआर ट्रेनिंग अकॅडमी. मी डॉक्टर वर्षा बाजूर तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये, जिथे आज आपण गोल्ड म्हणजेच XAU USD चा वीकली अँड डेली टाइम फ्रेमवर डीप अनालिसिस करणार आहोत. नेक्स्ट वीक साठी क्लिअर डायरेक्शन काढणार आहोत. वीकली चार्ट वर बघितलं तर मार्केट अजूनही बेरिश आहे. जसे की तुम्हाला चार्टवर दिसतंय की गोल्ड मध्ये काय होत आहे, आपण जी डिसेंडिंग ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे त्या डिसेंडिंग ट्रेंड लाईनला गोल्ड रिस्पेक्ट करत आहे. मागच्या अनालिसिस मध्ये आपण बघितलं आहे की गोल्ड मध्ये आपण चेक करत होतो की ट्रेंड लाईनच्या वरती एक क्लोजिंग ग्रीन कॅन्डलने मिळते का, पण तसं काहीही झालं नाही ना. आपले जे लास्ट वीकचं अनालिसिस होतं प्रॉपर डे टू डे फॉलो झालेला आहे आणि खूप छान अशी सेलिंग तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. आय होप की तुम्ही त्याचा फायदा नक्कीच घेतलेला असणार आहे. त्या प्राइजेसला मी तुम्हाला प्राइजेस दिलेली, तिथून एक छान छान असे बाईंग लेवल्स तिथे पाहायला मिळालेले आहेत आणि सेलिंगही झालेली आहे. आपल्याला क्लिअर लोअर लोज आणि लोअर हाईज बनत दिसत आहे. गॅप डाऊन होऊ शकतो आणि वीकली लिक्विडिटी हंट करून गोल्ड बुलिश होईल. प्राइस थोडा वर बाउन्स करू शकतो 4600 ते 4650 झोन पर्यंत, पण हा फेक मूव्ह असू शकतो. बायर्स ट्रॅप होतील. आपल्याला हे सर्व बघणं गरजेचं आहे. सेकंड सिनेरिओ मध्ये जर स्ट्रॉंग ब्रेकडाऊन झाला तर मार्केट डायरेक्ट 4500 ब्रेक करून 4400 ची लेवलही घेऊ शकतो, 4200 पर्यंतही जाऊ शकतो. त्यामुळे ब्लाइंडली एंट्री करू नका. वेट करा प्रॉपर ब्रेकडाऊन कॅन्डलसाठी, रिटेस्ट आणि रिजेक्शनसाठी. कन्फर्मेशन शिवाय ट्रेड करू नका. ट्रेडिंग करताना तुम्हाला ज्या पण लेवल्स दिलेल्या त्या लेवल्सला 100 पिप्स मुवमेंट तुम्हाला आरामात मिळू शकते. 50 पिप्स जरी कॅप्चर केले तरी तुम्ही प्रॉफिट घेऊन एक्झिट करू शकता. स्टॉप लॉस यूज करा, रिस्क मॅनेजमेंट करा आणि वेट करू शकता. पण ओव्हरऑल मार्केटचा जो ट्रेंड आहे तो बेरिश आहे. जोपर्यंत 4600च्या वरती सस्टेंड होत नाही तोपर्यंत डाऊन प्रेशर कायम राहणार आहे. जर तुम्हाला असे पॉवरफुल अनालिसिस पाहिजे असेल तर आपल्या व्हीआर ट्रेनिंग अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.